नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा कुलकर्णी। दुपारचा 1 वाजतोय आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। पिंपरी चिंचवडमधल्या मोशी इमारत दुर्घटना प्रकरणात कंत्राटदार कंपनीच्या प्रकल्प प्रमुखाला अटक करण्यात आली आहे। थोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे। तर कंपनीचे सुरक्षा अधिकारी विजय सपकाळ यांचा शोध सुरू आहे। दोघांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नियमभंग, सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा आणि प्रशासनाला अंधारात ठेवलं असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय। या दुर्घटनेनंतर आपण बघतोय ही संपूर्ण इमारत जी आहे त्यातील वरचे 2 मजले हे अनधिकृत पद्धतीने बांधले गेले असा आरोप करण्यात आलेला होता आणि त्यानंतर या कंपनीचे सुरक्षा अधिकारी यांना अटक करण्यात आलेली आहे। कंपनीच्या प्रकल्प प्रमुखाला अटक केलेली आहे। तर आता सुरक्षा अधिकारी विजय सपकाळचा शोध सुरू आहे। अधिक माहिती घेऊया सूरज कसबे यांच्याकडनं। सूरज, एकीकडे आपण बघतोय या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे नियमभंग, सुरक्षेत हलगर्जीपणा हे महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित होतात, याबद्दल सांगाल? नक्कीच आपण पाहिलं तर मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी अँथोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे जे प्रकल्प प्रमुख होते अशोक कुमार गुप्ता यांना अटक करण्यात आली। तर सुरक्षा अधिकारी जे या कंपनीचे होते विजय सपकाळ यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मात्र या संपूर्ण प्रकारावरती आणि मोशी कचरा डेपोच्या प्रकारावरती ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे जे एचओडी आहेत संजय कुलकर्णी, त्याचबरोबर त्यांचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचे देखील लक्ष असणं गरजेचं। मात्र निष्काळजीपणा त्यांनी दाखवला। त्यांच्यावरची सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी अनेकांची अपेक्षा होती। मात्र त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नसल्याचं दिसून येते। त्यामुळे केवळच अँथोनी लारा रिन्युएबल कंपनीचे 2 कर्मचारी आहेत, त्याचे 1 कर्मचारी अटकेत आहेत तर दुसरा रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग त्याचबरोबर ही अँथोनी लारा कंपनी जबाबदार आहे। त्यामुळे केवळ कंपनीवरतीच गुन्हा दाखल होतो तर दुसरीकडे या अधिकाऱ्यांवरती कुठलाही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही। त्यामुळे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहेत। त्यामुळे या 2 अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणार का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी।